एक काळ होता जेव्हा कॉमेडी पाहून लोक पोट भरून हसायचे, पण आज काही वेळा कॉमेडी पाहून प्रश्न पडतो, हे खरंच विनोद आहे की कोणाच्या संवेदनाशी खेळ नाही? मग प्रश्न असा आहे की कॉमेडीचा स्टँडर्ड खरंच घसरला आहे का, की समाजच अशा गोष्टींना हळूहळू स्वीकारत आहे? काही महिन्यापूर्वी इंडियाज गोट लेटंट मधील एका भागानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी रणवीर अलाहाबादिया म्हणजेच बिअर बायसेप यांच्यात विधानानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर दोन गट तयार झाले होते. एक गट म्हणाला ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे, तर दुसरा गट म्हणाला की विनोदाच्या नावाखाली काही बोलण्याला मर्यादा असायला हव्यात. त्यानंतर विविध कॉमेडी शो मधील काही क्लिप्सही चर्चेत आल्या. त्यामध्ये प्रणित मोरे यांच्या शो मधील काही कंटेंट बाबतही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. काहींना ते विनोद वाटलं तर काहींना ते असंवेदनशील वाटलं. पण इथे मुद्दा एखाद्या व्यक्तीचा नाही आहे, मुद्दा आहे आपला समाज म्हणून कोणत्या प्रकारच्या विनोदाला स्वीकारतो आपण. कारण कॉमेडी हे केवळ हसण्यापुरती नसते, ती समाजाला आरसा दाखवू शकते, सत्तेला प्रश्न विचारू शकते, लोकांना विचार करायलाही भाग पाडू शकते. पण जेव्हा विनोदाचा उद्देश फक्त टिंगल उडवणे, वाद निर्माण करणे किंवा कोणाच्या भावना दुखावून प्रसिद्धी मिळवणे असा होतो, तेव्हा प्रश्न विचारणे खूप स्वाभाविकच आहे. आपल्या संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, पण अधिकारासोबतच जबाबदारीही दिल्या आहेत. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजेच काही बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही, तर त्याच्या परिणामाची जाणीव ठेवणे आणि स्वतःचं मत मांडणं हे स्वातंत्र्य आहे. जर आपल्या शब्दामुळे एखाद्या व्यक्तीचा सन्मान, एखाद्या व्यवसायावरील विश्वास आणि समाजातील संवेदनशीलता प्रभावित होत असेल, तर किमान आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा, हे खरंच विनोदासाठी आवश्यक आहे का? आपण प्रेक्षक म्हणून तितकेच जबाबदार आहोत का? कारण ज्याला आपण व्ह्यूज देतो, ज्याला आपण शेअर करतो, ज्याच्या विनोदावर आपण टाळ्या वाजवतो, त्याच प्रकारचं कंटेंट वाढत जातं. जर आपण विचार करायला लावणाऱ्या दर्जेदार आणि बुद्धिमान विनोदाला प्रोत्साहन दिलं, तर कॉमेडीची दिशा तशीच बदलेल. कॉमेडीवर बंदी घालणं हा उपाय नाही, आणि कॉमेडीच्या नावाखाली काही स्वीकारणं हाही उपाय नाही. खरी गरज आहे ती संतुलनाची, कारण विनोदाने माणसं जोडली पाहिजेत, तुटली नाही. आज प्रश्न कॉमेडियनचा नाही, प्रश्न आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेचा आहे. आपण कशावर हसतो आणि कशाला प्रोत्साहन देतो यावर उद्याची मनोरंजनाची संस्कृती ठरणार आहे. मग तुम्हाला काय वाटतं? कॉमेडीला कोणत्याही मर्यादा नसाव्यात का, की अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर सामाजिक जबाबदारीही असावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण विनोद समाजाचा आरसा असू शकतो, पण त्या आरशात माणुसकी दिसायला तितकंच महत्त्वाचं आहे.